Very good morning. Today we are going to perform the revision. Hello. Very good morning. Today we are going to discuss about advanced surveying equipment. So the total weightage for this unit is 14 marks. So let's discuss first about the syllabus. So advanced surveying equipment is having a total weightage of 14 marks. So advanced surveying equipment, the definition, necessity, then we will discuss definition and introduction of electronic distance meter, then different component parts and function of EDM we will discuss, then we will discuss construction and use of 1 second theodolite, electronic digital theodolite, then after that we will discuss micro optic theodolite, that the silent features of micro optic theodolite, then use and different features of digital theodolite. Then we will discuss construction and use of total station, different function keys involved in the operation of the total station. So we will discuss one by one. So let's start with the first advanced equipment, that is the EDM. So the principle of EDM is very important. So a wave is transmitted and the returning wave is measured to find the distance traveled. So EDM चा वापर करून आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे आहे, सो स्टेशन पॉइंट पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स टार्गेट पॉइंट पर्यंत हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतोय. सो दीज आर द इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी विच विल मेजर द टाइम टेकन बाय द वेव टू ट्रॅव्हल थ्रू द मीडियम. ओके, सो या ठिकाणी आपल्याला मशीन दिसतंय, या मशीनचं नाव आहे ईडीएम. आता या ईडीएम मशीन मधून एक वेव, ऑप्टिकल वेव्ह जी आहे ती इमिट झालेली आहे किंवा स्टार्ट झालेली आहे. आता ऑप्टिकल वेव्हला टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो आणि टार्गेट पासून परत त्या ईडीएम पर्यंत किंवा मशीन पर्यंत ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागतोय, याच्यावरून आपण डिस्टन्स जे आहे ते फाइंड आउट करू शकतोय. ओके, दॅट इज द सिंपल प्रिन्सिपल ऑफ यूज ऑफ ईडीएम. ओके, सो या ठिकाणी दाखवलेले आहे ट्रान्समिटेड एनर्जी आहे. सो ट्रान्समिटेड एनर्जी ज्या वेळेला ऑब्जेक्टला स्ट्राईक करून परत रिटर्न होते, सो टाइम किती लागतो हे आपण आपल्याला फक्त काउंट करायचं असतं. सो त्याच्यावरून आपण यू कॅन एबल टू फाइंड द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन द ईडीएम मशीन अँड द टार्गेट रॉड. ओके, सो या ठिकाणी टार्गेट रॉड दिसतोय आणि या ठिकाणी दिसतंय आपल्याला इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर. Now the general principle of EDM, electromagnetic energy आहे. So travel based on following relation. So इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे, स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी आणि त्याची जी काही वेव्हलेंथ आहे लॅम्बडा, सो याच्यामधलं रिलेशन दिलेलं आहे व्ही इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. सो लॅम्बडा इज गिवन बाय व्ही डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. ओके, सो व्ही इज द व्हेलॉसिटी ऑफ द wave divided by frequency. Okay, so intensity modulate electromagnetic energy to specific frequency. Okay, so याच्यावरून आपण velocity जी आहे ती velocity फाइंड आउट करू शकतो. Okay, then principle of EDM, distance determined by calculating the number of wavelength traveled. Okay, so याच्यावरून आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. या ठिकाणी डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे. Velocity of light can be affected by temperature, atmospheric pressure and water vapor content. आता जे काय डिस्टन्स फाइंड आउट करत असताना या ज्या काही 3 पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला कन्सिडर करावे लागतील. त्याच्यामध्ये पहिला आहे टेम्परेचर, दुसरा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि तिसरा आहे वॉटर वेपर. सो याच्यावरून आपण यू कॅन एबल टू फाइंड द हॉरिझॉन्टल डिस्टन्स. द नेक्स्ट ईडीएम कॅरेक्टरिस्टिक. आता ईडीएम ची काय कॅरेक्टरिस्टिक आहे ते आपण आता बघणार आहे. सो याच्यामध्ये पहिला आहे
द स्पीड 750 to 1000 मीटर रेंज. हे जे ईडीएम आपण वापरतोय त्याची रेंज जी आहे सो ती 1000 मीटर किंवा 1 किलोमीटर पर्यंत डिस्टन्स हे मेजर करू शकतोय. त्याच्यानंतर ॲक्युरेट टू ±5 mm +5 ppm. ऑपरेटिंग टेम्परेचर आहे -20°C कोल्ड मध्ये -20 सेल्सिअसला ते काम करू शकतोय आणि रेग्युलर टेम्परेचरला +50 मध्ये सुद्धा ते काम करू शकते. सो 1.5 सेकंड टिपिकल फॉर कम्प्युटिंग डिस्टन्स, 1 सेकंड व्हेन ट्रॅकिंग. स्लोप रिडक्शन करू शकतो याच्यामध्ये, ऍव्हरेज रिपीटेड मेजरमेंट घेऊ शकतोय, सिग्नल अटेन्युएशन करू शकतोय. सो या वेगवेगळ्या ईडीएमच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. आता प्रिझम आपल्याला वापरावा लागतो. प्रिझम, ओके. सो प्रिझम इज मेड फ्रॉम क्यूब कॉर्नर्स, have a property of reflecting rays back precisely in the same direction. आता प्रिझमच्या या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. दे कॅन बी ट्रायब्रॅच माउंटेड, ट्रायंग्युलर प्लेट आहे त्याच्यावरती माउंट केलेले असतं हे. ओके, so these are the different properties of the prism. Prism are used with electro-optical EDM instrument to reflect the transmitted signal. तो सिग्नल परत पाठवण्याचं काम प्रिझम करतो. या ठिकाणी आपल्याला प्रिझम दिसतोय. त्या प्रिझमचं फंक्शन आहे टू रिफ्लेक्ट द सिग्नल. Then accuracy is computed by number of wavelength generated plus partial wavelength divided by 2. याच्यावरून आपण accuracy डिफाइन करू शकतो त्या ईडीएम ची. ओके, त्याच्यानंतर एरर आहे. एरर जे काय आहे टिपिकल अॅक्युरेसी आहे ती ±5 mm. सो डिस्टन्स मेजर करत असताना जो काय एरर आहे तो ±5 mm, जी काय करेक्ट डिस्टन्स आहे किंवा ट्रू व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा ±5 mm एवढे जो काय डिफरन्स आहे तो एरर चालू शकतो याला. ओके, सो ±5 mm इज द अॅक्युरेसी ऑफ द ईडीएम. देन सोर्सेस ऑफ एरर, त्याच्यामध्ये जस्ट surveying equipment like light or any other surveying equipment. You have the personal error, instrumental and natural error in the during working of the EDM. त्याच्यामध्ये पर्सनल आहे केअरलेस सेंटरिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट और रिफ्लेक्टर. त्याच्यानंतर फॉल्टी टेम्परेचर अँड प्रेशर मेजरमेंट. त्याच्यानंतर इनकरेक्ट इनपुट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. सो टेम्परेचर आणि प्रेशर सॉरी टेम्परेचर आणि प्रेशरचे जे काय कोएफिशियंट आहेत ते जर इनकरेक्ट आपण जर इनपुट केलं तर त्याच्यामुळे सुद्धा यू मे फेस द पर्सनल एरर. देन इन्स्ट्रुमेंटल एरर, त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट नॉट कॅलिब्रेटेड, कॅलिब्रेशन करणं गरजेचं आहे. सो इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरेसी डिपेंड ऑन द कॅलिब्रेशन. देन इलेक्ट्रिकल सेंटर, प्रिझम कॉन्स्टंट, हे वेगवेगळे जे काय इन्स्ट्रुमेंटल एरर आहेत ते येऊ शकतात. देन व्हॅरिंग मेट अलॉंग लाईन, टर्ब्युलन्स इन एअर, एअरमध्ये टर्ब्युलन्स असेल किंवा ह्युमिडिटी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा नॅचरल एरर हे येऊ शकतात. ओके, दॅट इज ऑल अबाउट द सोर्सेस ऑफ एरर इन मेजरमेंट ऑफ द ईडीएम. ईडीएम इन्स्ट्रुमेंट ऑपरेशन. आता इन्स्ट्रुमेंट ऑपरेशन मध्ये पहिल्यांदा आपल्याला इन्स्ट्रुमेंट सेटअप करावं लागतं. सो सेटअप द इन्स्ट्रुमेंट ओव्हर द स्टेशन, जो ग्राउंड पॉईंट सिलेक्ट केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला इन्स्ट्रुमेंट हे सेट करावं लागतं. सो दॅट इन्स्ट्रुमेंट. देन एमिंग और टार्गेटिंग द इन्स्ट्रुमेंट, दॅट इज द सेकंड ऑपरेशन. आता आपल्याला जे डिस्टन्स मेजर करायचं आहे त्या ठिकाणी प्रिझम किंवा टार्गेट ऑब्जेक्ट आहे तो होल्ड केलेला असतो. सो त्याच्याकडे आपल्याला फोकसिंग किंवा बायसेटिंग करावं लागतं, त्याला आपण म्हणतोय एमिंग. सो दॅट इज द एमिंग इज द सेकंड ऑपरेशन. ओके, देन स्लोप मेजरमेंट काय असेल तर ते आपल्याला स्लोप मेजरमेंट सुद्धा करून घ्यावं लागतं. या सगळ्याची जी काय सेटिंग आहे ती त्या ईडीएम मध्ये आपल्याला सुरुवातीला करावी लागते. त्याच्यानंतर रेकॉर्ड, जे प्रिझमला बायसेट केल्यानंतर जे काय मेजरमेंट आहे ते रेकॉर्ड केलं जाते. ओके, so that are the different operation of the working of EDM. so EDM काम करत असताना आपल्याला पहिल्यांदा करावं लागतं ते set the instrument over the station. then second is aiming or targeting किंवा बायसेक्टिंग म्हणतोय आपण त्याला. त्याच्यानंतर स्लोप करेक्शन अप्लाय करावं लागतं आणि चौथा आहे ते रेकॉर्ड.
You have to record that observations, whatever the linear measurement which is taken by the instrument, that is recorded. Okay. And then next is the uses of EDM. EDMचा वापर कुठे कुठे होऊ शकतोय, तर टोपोग्राफी सेट करण्यासाठी, रोडची अलाइनमेंट फिक्स करण्यासाठी EDMचा वापर होऊ शकतोय. लेआउट, आपल्याला कॉलमची पोझिशन मार्क करायची असेल, कॉलमची पोझिशन किंवा जमिनीची मोजणी सुद्धा आपण EDMचा वापर करून करू शकतोय. मॉनिटरिंग अँड कंट्रोल, जी काही कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी आहे ती मॉनिटरिंग किंवा कंट्रोल करण्यासाठी EDMचा वापर होऊ शकतोय. So some of the uses are enlisted here. Total EDM चे जे काय टोटल स्टेशनचे जे काय युजेस आहेत, सेम युजेस हे EDM चे आहेत. ओके. सो या ठिकाणी युजेस दिलेले आहेत. त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेजेस, टोटल स्टेशन आर इंडिपेंडेंट ऑन बॅटरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स. LCD डिस्प्ले वगैरे जसं टोटल स्टेशनला असतं त्याच पद्धतीनं EDM ला सुद्धा असतं. ओके. So this is all about the electronic meter. So today we stop here. Thank you.